Next, for the types. Endothermic and exothermic reactions. काय असतात एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन्स बघूता. ठीक आहे, डेफिनेशन, एक्झाम्पल, मोर इन अ ब्रीफ. फक्त समजून घ्या कन्सेप्च्युअली. बघूता. सगळ्यात पहिली एंडो. एंडोचा अर्थ लक्षात ठेवा, आत घेणे असतं, म्हणजे आतमधला. थर्मिक म्हणजे हीटचं रिलेटेड आहे. थर्मिक रिॲक्शन, द केमिकल reaction, the chemical reaction in which heat is absorbed from surrounding or outside, from surrounding outside is called endothermic रिॲक्शन. एक ए आहे, याला बाहेरून हीट भेटायली, बाहेरून बघा हीट एनं ऍब्झॉर्ब केली तरच काय तयार व्हायला, बी. काय का रिॲक्शन, एला हीट भेटल्यावरच तो रूपांतर त्याचा कसा होणार, बी मध्ये. एक्झाम्पल आहे आपल्या बुक मध्ये दिलेले बघा. वेन KOH इज ऍडेड टू, बघा, वेन KOH इज ऍडेड टू water, double T, water, it dissoluted and start absorbing the heat from सराउंडिंग. बघा, आपण जर पाण्यामध्ये KOH ला जर ऍड केलं इन द वॉटर, ठीक आहे, तर ही बाहेरून हीट घेऊन हीट ऍब्झॉर्ब करणं स्टार्ट करल, आणि जे नवीन सोल्युशन KOH चं राहील एक्वायस, बघा AQU एक्वायस सोल्युशन होईल. याच्यामध्ये याचा टेम्परेचर ऍज कम्पेअर टू या दोघांच्या सोल्युशनच्या टेम्परेचरच्या काय असेल, लेस असणार. याचं टेम्परेचर काय असेल, लेस, कारण हीट ऍब्झॉर्ब करून टेम्परेचर ड्रॉप केलेलं आहे. ठीक आहे, आणि या स्टेट मध्ये आला लेस टेम्परेचर. ओके, समजत आहे. KOH ला पाण्यात टाकलं, डिसोल्यूट झाला तो, आणि एक्वेशियस सोल्युशन फॉर्म झालं KOH चं, आणि याचं टेम्परेचर ॲज कम्पेअर टू दिस टेम्परेचर ड्रॉप झालं, कारण त्यानं बाहेरची हीट काय केली होती, ऍब्झॉर्ब केली, आणि हीट ऍब्झॉर्ब करून स्वतःचं टेम्परेचर काय करून घेतलं मित्र, ड्रॉप केलेला आहे. ओके, दिस इज दी एंडोथर्मिक रिॲक्शन. चला स्क्रीनशॉट काढा. ओके, चलो नेक्स्ट बघू. नेक्स्ट बघा, एक्झोथर्मिक रिॲक्शन. The chemical reaction in which heat is taken away from reactant is called एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता माझा ए आहे, ए सोबत काहीतरी बदल झाला. आता रिॲक्शन ज्यावेळेस ए चं कन्व्हर्जन झालं बी मध्ये, तर मी पाहतो जे प्रोडक्ट तयार झाला बी, इथे माझी सोबत प्रोडक्ट सोबत काय बाहेर दिसायली, हीट ही बाहेर येताना दिसायली मला. म्हणजे आता याला हीट देण्याची गरज नाही पडली, ऑटोमॅटिक रिॲक्शन झाली, बी तयार झाला, आणि या रिॲक्शन मध्ये मला एक्स्ट्रा काय भेटली, हीट बाहेर भेटली. मला हीट बाहेर भेटणार, आपल्याला हीट दिसणार, नंतर टेम्परेचर वाढलेलं दिसणार सोल्युशनचं वगैरे काही पण असेल ते. ठीक आहे ना. एक्झाम्पल आहे जे आपल्या याच्यातलं आपण बघू. बघा, वेन NaOH
is added to water, it dissoluted and forms aqueous solution of NaOH with high temperature. म्हणजेच जर मला NaOH ला जर मी जर वॉटर मध्ये टाकलं, ठीक आहे, वॉटर मध्ये टाकल्यावर हे NaOH च सोल्युशन असेल. हा, हे कॉन्सन्ट्रेटेड यूज करू आपण. काय यूज करू? कॉन्सन्ट्रेटेड. मागचं पण KOH च कॉन्सन्ट्रेटेड KOH, हे पण कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड असल्याशिवाय आपल्याला लवकर ते चेंज दिसणार नाही. कॉन्सन्ट्रेटेड NaOH पाण्यात टाकला तर NaOH तयार झाला, कोणता? एक्वेयस. पण याच्यासोबत मला काय बाहेर दिसली? हीट. आता मला टेम्परेचर जे आहे या सोल्युशनचं टेम्परेचर ते काय झालेलं दिसलं? इन्क्रीज झालेलं दिसलं. म्हणजे हीट आहे ना, आता हीट प्रेझेंट आहे याच्यामध्ये आणि हीट रिलीज केलेली आहे. रिलीज केली म्हणजे दोघांचं मिक्शन झाल्यावर हीट काय झाली? रिलीज झाली. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे काय करा, हातामध्ये वॉशिंग सोडा घ्या आणि अचानक बकेटीमध्ये वगैरे टाकून द्या आणि ते हातात धरून ठेवा. बघा तुम्हाला तिथं गरम गरम फील होईल. म्हणजे काय व्हायला तिथं? वॉशिंग सोड्याचं डिसोल्युशन होऊन चाललंय पाण्यामध्ये. डिसोल्युशन होताना वॉशिंग सोडा पाण्यातून काय बाहेर पडत आहे? हीट बाहेर रिलीज करत आहे. ठीक आहे. अजून एखादा असा एक्सटर्नल कंपाऊंड कोणता आहे का? आय थिंक सो अमोनिया आहे बघा. अमोनिया धरा, पाण्यात हात टाका, तुम्हाला थंड झाल्यासारखं वाटेल. आता थंड झाल्यासारखं वाटलं याचाच अर्थ काय? बाहेरची हीट झपकन त्यांनी ऍब्झॉर्ब केली. हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे बॉन्ड ब्रेक झाले आणि त्यांचं टेम्परेचर काय झालं? ड्रॉप झालं. तर अशा प्रकारे ह्या केमिकल रिएक्शन दिसून येतात. होल दिस टू रिएक्शन्स ओनली डिपेंड ऑन, बघा ह्या रिएक्शन्स आयदर कशावर डिपेंड येतात? आयदर हीट absorbed or heat release. एक ते हीट ऍब्झॉर्ब होईल. हीट ऍब्झॉर्ब झाली तर त्याला म्हणायचं एंडो, ठीक आहे, एंडोथर्मिक. आणि हीट रिलीज झाली, हीट बाहेर पडली, रिलीज झाली, त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक. ठीक आहे. आपण रिएक्शनच्या रिएक्टंटच्या साईडला हीट लिहित असतो, रिएक्टंटच्या साईडला हीट येत असते आणि एक्झोथर्मिक मध्ये रिएक्टंटच्या साईडला आपण हीटला लिहितो आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट बाहेर निघून गेलेली कोणाच्या साईडला लिहितो? प्रोडक्ट साईड कडे लिहितो. बस एवढं काय बेसिक थिंग्स लक्षात ठेवायचे. ती आहे एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन. आय होप तुम्हाला समजला असेल मित्र. चलो नोट करा. चलो अजून बुक मध्ये एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल डिकम्पोजिशनचं होतं आपलं कॅल्शियम कार्बोनेट. जर आपण याला हीट दिली तर तुम्हाला माहिती आहे याचं ब्रेकडाऊन कशात होणार? कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 गॅसमध्ये होणार का नाही रूपांतर? ओके, गुड. आता बघा इकडे ही हीट असल्यामुळे हे कोणाचं एक्झाम्पल आहे? एंडोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झोथर्मिकचं बघू. एक्झोथर्मिकचं कॅल्शियमला आपण कॅल्शियम ऑक्साईडलाच आपण पाण्यात टाकूता. याला जर मी H2O मध्ये टाकलं, ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईडला ऍड केलं वॉटरमध्ये तर फॉर्म होणार कॅल्शियम हायड्रोक्साईड विच इज बेस. आताच मागे सांगितलं. आणि काही हीट बाहेर पडणार, ठीक आहे, म्हणजे सोल्युशनचं टेम्परेचर वाढणार. तर अशा प्रकारे हीट इकडे असल्यामुळे ही जी रिएक्शन एक्झाम्पल आहे कोणतं आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन. काय होणार? एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल. तर हे काय दिलेले बुकमध्ये एक्झाम्पल्स आहेत. ओके, नोट करावे. हा, तर आता तर आपण बघूता नेक्स्ट टॉपिक, रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन, टाइम टेकन बाय ए केमिकल रिएक्शन टू complete is called rate of reaction. कोणती रिएक्शन किती वेळेत होती किंवा किती लवकर रिएक्शन ती होत आहे यालाच काय म्हणतात? रेट ऑफ रिएक्शन. जितक्या लवकर रिएक्शन कंप्लीट झाली तितका रेट जास्त, कमी टाइमात झाला नाही ना. आणि
किती टाइम जास्त लागला, म्हणजे टायमाचाच प्रश्न आहे की टायमात किती टाइम जास्त लागायला किती कमी लागायला, यालाच काय म्हणतो आपण, रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे सपोज जर माझ्याकडे मिल्क आहे, मिल्कचं मला बनवायचं आपल्याला काय बनायचं, कर्ड, दही बनवायचं, ठीक आहे ना. तर इथं बघा, जर आपण या मिल्कला जर लो टेम्परेचर मध्ये ठेवलं, कशामध्ये, लो टेम्परेचर मध्ये, व्यवस्थित आहे का, लो टेम्परेचर, तर हे कर्ड दॅट इज की आपण समजा त्याला हिवाळ्यात बनवायलो, विंटर टायमात, कशात बनवत आहोत त्याला, विंटर टायमात बनवत आहोत. तर विंटर मध्ये बघसाल की हे जे कर्ड आहे हे स्लो तयार होणार, कसं होणार, स्लो, खूप वेळ लागणार याला तयार व्हायला, इट कंझ्युम टाइम, स्लो टाइम नाही, रेट काय असणार, स्लो असणार कर्ड बनायचा, रेट काय आहे, स्लो आहे, कधी, ज्यावेळेस लो टेम्परेचर असेल. पण सेम दूध, सगळं तेच कंटेंट बनवायला दहीच तयार आहे, पण जर टेम्परेचर जर मी आता इथं हाय ठेवलं, काय व्हायला आपल्याला, दही व्हायला, कर्ड तयार व्हायला. तर आता आपण टेम्परेचर वरी लो ठेवलं होतं, आता खाली टेम्परेचर मी काय करत आहे, हाय ठेवत आहे. तर तुम्ही बघसाल हाय टेम्परेचर मध्ये, जसं की समर घेतला आपण, समर मध्ये म्हणलो, तर आता समर आणि विंटर याचा काय प्रश्न आहे, फक्त मी सांगायलो, हे तुम्ही बाहेर ठेवून त्याचं ऑटोमॅटिक तयार व्हायला ठेवलं तुम्ही दही तयार व्हायला. तर जर ते जर बाय द नॅचरल प्रोसेस न व्हायचं असेल, ऑटोमॅटिकली टेम्परेचर ऍडजस्ट, तसं तर आपण फ्रीज मध्ये ठेवून वगैरे करून किंवा हीट देऊन त्याला असं चेंज करू शकतो, इन द फॅक्टरीज वगैरे ते चालते, ते वेगळी गोष्ट. पण तर रेट काय याचा, रेट काय असणार, फास्ट, लवकर, दॅट इज बघा, लो टेम्परेचर मध्ये तुमचं जे मिल्क आहे हे स्पॉइल लवकर होतो का, नाही होत, लवकर स्पॉइल होत नाही, खराब होत नाही लवकर. कशामुळं, कारण की लो टेम्परेचर मध्ये जे का स्पॉइलिंग हे रिॲक्शनच आहे, दूध खराब होणे एक रिॲक्शनच आहे, केमिकल, बॅक्टेरिया वाढतं आणि केमिकली ते कंपाऊंड चेंज होतात मिल्कचे, है का नाही, रिॲक्शन करू. तर इट मीन्स दॅट की टेम्परेचर एक फॅक्टर आहे जे की रेट डिसाईड करायला, आणि इथं स्पॉइल होताना लो टेम्परेचर मध्ये स्पॉइल होण्याचा रेट काय, खूप लो आहे, ROR, रेट ऑफ रिॲक्शन काय, खूप लो आहे. पण तेच जर आपण टेम्परेचर हाय ठेवलं, टेम्परेचर, तर जे मिल्क आहे आपलं, जे मिल्क आहे जे स्पॉइल होणार, हे कसं होणार, हाय रेट न होणार, ROR काय असणार त्याचा, हाय असणार. ROR हाय म्हणजे लो टाइम, लवकर खराब होणार, आणि ROR रेट ऑफ रिॲक्शन लो म्हणजेच की जास्त टाइम, ही गोष्ट आहे. दॅट्स वाय आपल्या घरची तुमची आई वगैरे, सगळ्यांचीच आई, दूध तापवल्यानंतर जरा असं थंड होऊ देते, नॉर्मल मिड रेंजचं, डायरेक्ट कशामध्ये ठेवून देते, फ्रीज मध्ये, जेणेकरून तो खराब होतो का, दूध नाही होत, दूध खराब होत नाही, कारण की टेम्परेचर लो असते. जे खराब होण्याचे जे काय रेट आहे ते खूप स्लो होऊन जातं, कारण त्याला खूप वेळ लागतात. तसं ठेवलं एक टाइम तर असतेच, दुधातला कंटेंट चेंज होणार. पण ते जर आपण दूध बाहेर ठेवलं, गरम केलं बाहेर ठेवून दिलं, असं एक टेम्परेचर येते की त्या टेम्परेचरला बॅक्टेरियाची संख्या दुधातली काय होती, वाढणं सुरू होती, ऑटोमॅटिक दुधात बॅक्टेरिया क्रिएट होतं, आणि त्यातच की तुमचं त्या हाय टेम्परेचरवर, बाहेर वातावरण जास्ती गरम असतं, तर लवकर दूध खराब होऊन जाते. दिस इज कॉल्ड द रेट ऑफ रिॲक्शन. मग अशा कोणकोणते पॅरामीटर्स येतं केमिकल रिॲक्शनसाठी, कोणकोणते पॅरामीटर्स आहेत रिॲक्शनसाठी जे डिटरमाइन करतात रेट, है ना, कोणकोणते फॅक्टर्स आहेत, पॅरामीटर म्हणा, फॅक्टर्स म्हणा, ठीक आहे, नोट करायचं, नोट करा. ओके, चला बघा कोणकोणते फॅक्टर्स आहेत आणि पॅरामीटर्स आहेत, बघू ता. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन, ROR. 11-12 ला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं, रेट ऑफ रिॲक्शन, जिथे कॅल्क्युलेशन करायचे आहेत, म्हणून आज जरा समजून घ्या की सध्याला तर बेसिकच आहे, असं काय अवघड नाही, फक्त फॅक्टर आपण अफेक्ट करणार, बघणार आहोत. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे की नेचर ऑफ रिॲक्टन्स. मित्रो, नेचर ऑफ रिॲक्टन्स म्हणजेच रिॲक्टन्सची रिॲक्टन्सचीच काय, रिॲक्टिव्हिटी. जर बघा, कन्सिडर एक्झाम्पल, कन्सिडर अँड एक्झाम्पल, हे लिहिण्याची गरज नव्हती मला ओके, तरी पण बघा, सगळ्यात पहिले एक एलिमेंट घेऊ ॲल्युमिनियम, आणि दुसरा एलिमेंट घेऊ झिंक. तर तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, रिॲक्टिव्हिटी काय जास्त आहे यांची. जर या दोघांना पण when both aluminum and zinc is treated with acid, then
they form their metallic salts and release hydrogen gas. बट कोण लवकर रिलीज करेल? बघा लक्षात ठेवा, कोण लवकर रिलीज करेल? ॲल्युमिनियमला जर आपण HCl मध्ये टाकलं तर तुम्हाला माहित आहे AlCl3 फॉर्म होईल, याचा स्वतःचा सॉल्ट तयार होईल, प्लस हायड्रोजन गॅस निघून जाईल. ठीक आहे. आणि जर मी झिंकला जर Zn ला जर HCl मध्ये टाकलं, झिंक पण रिॲक्ट करेल, असं नाही करणार नाही. ZnCl2 आणि H2 वरी निघून जाईल. ठीक आहे. या दोन रिॲक्शन व्हायला आता, पण तुम्ही बघसाल लेट मी याचा रेट R1 म्हणत आहोत आणि याचा रेट केमिकल रिएक्शनचा टाइम म्हणत आहे. टाइम यानं जर लवकर टाइम झाला, सपोज आता टाइम T1 घ्यायलो, याचा टाइम T2 घ्यायलो आपण. जर T1 हा ग्रेटर असेल, सॉरी T2 हा ग्रेटर असेल T1 पेक्षा, म्हणजे ज्यानं जास्त वेळ घेतला याच्यापेक्षा, तर आपला R1 हा ग्रेटर असणार कोणापेक्षा? R2 पेक्षा. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन याची ही लवकर रिॲक्शन व्हायली. काय व्हायली? ही लवकर रिॲक्शन व्हायली. आपला हे जे एक्झाम्पल आहे हे लवकर आहे. कारण कशामुळे लवकर रिॲक्शन व्हायली? ॲल्युमिनियम बघा काय म्हणणार आपण, रेट ऑफ फर्स्ट रिॲक्शन इज हायर दॅन सेकंड रिॲक्शन because aluminum is more reactive than zinc. जडिया काल रेट ऑफ रिॲक्शन, जेवढा जास्त टाइम लागायला केमिकल रिॲक्शन व्हायला तेवढा रेट ऑफ रिॲक्शन कमी असणार, हे लक्षात ठेवा टाइमाच्या रिस्पेक्ट. आणि जेवढा कमी टाइमात रिॲक्शन होईल तेवढा रेट काय असणार? जास्त. आपण म्हणा वाव किती स्पीडनं रिॲक्शन झाली, रेट खूप भारी आहे, एकदम स्पीडनं व्हायली रिॲक्शन, विग्रसली. तर अशा प्रकारे हे आहे पहिला फॅक्टर, नेचर ऑफ रिॲक्टंट. दॅट इज तुमचं डिसाइड करतात की रिॲक्शन लवकर होणार का नाही, किती वेळ घेणार, हे आहे तुमचा रेट. ठीक आहे, नोट करा. यस स्क्रीनशॉट. तुमचा सेकंड फॅक्टर आहे, तुमचा आपला एकच रिॲक्शनला अफेक्ट करणारा रेटला, दॅट इज साईज ऑफ रिॲक्टंट्स. ऑफकोर्स जेवढी जास्त लार्ज साईज असेल तेवढा ROR कमी असतो, आणि जेवढी रिॲक्टंटची स्मॉल साईज असते तेवढा ROR का असतो? जास्त असतो. हे कुठेही डिपेंड करतं, कशावर पण, जी सोल्युशन होताना वगैरे. सपोज मी एक मोठा मिठाचा खडा घेतला, सॉल्टचा मी रॉक घेतला, मोठा रॉकी सॉल्ट घेतला, आणि छोटे छोटे स्मॉल सॉल्टचे पीसेस घेतले आणि पाण्यात टाकून दिले. लवकर कोण वितळून येईल दिसून येईल मला? छोटे छोटे. मी दोघांना असं जरासं फिरवलं मी, नंतर थोड्या नंतर पाहत आहे मी 1 मिनिट टाइम गेला दोघांना. पण चला सांगा कोण लवकर कोण वितळणार? ऑफकोर्स सर, हे पण मीठ होतं, पण मिठामध्ये दोघात फरक काय होती? साईज. हा मोठा खडा होता, हा छोटा खडा. वितळ कोण लवकर? या स्मॉल साईजचा. तर सेम रेट ऑफ रिॲक्शन, इथं रेट ऑफ रिॲक्शन बघा, स्मॉलर दी साइज ऑफ reactant greater the rate of reaction. जेवढी स्मॉल साईज असेल तेवढी लवकर रिॲक्शन होणार. ठीक आहे. आता यासाठी एक्झाम्पल वगैरे कन्सिडर करून एक्सप्लेन करायचं म्हणजे 4 मार्कला क्वेश्चन आला, एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन म्हणलं तर तुम्हाला भलतं लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर 4 पॉईंट मिनिमम. तर एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल काय, सेम एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज मी अल्युमिनियम घेतला, Al इज ऍडेड टू HCl. ठीक आहे. बघा इथे मी जरासं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो. सपोज अल्युमिनियम आहे,
हा जरासा मी लार्जर अल्युमिनियम काढतो जेणेकरून तुम्हाला मोठे हे मोठा पीस अल्युमिनियमचा मोठा तुकडा घेतला मी अल्युमिनियम मोठा तुकडा घेतला आणि याला ऍड केला कशात आपण HClच्या सोल्युशन मध्ये. ज्यावेळेस हा मोठा तुकडा अल्युमिनियमचा लार्ज पीस आहे हा लार्ज पीस आहे ऍड केलं त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे AlCl3 रिॲक्शन तर होईल आणि H2O ची गॅस जी प्रोडक्शन आहे खूप स्लो असणार. कसं असणार प्रोडक्शन खूप स्लो कारण रिॲक्शन कशी व्हायली खूप स्लो दिसून यायली. ठीक आहे आणि इकडे आपण ऑफकोर्स ही गॅस एका मी ट्यूब मध्ये लावलेली आहे त्या ट्यूब थ्रू आपण मिळवत आहोत गॅस आणि कसं ओळखायलो वरी पाहत आहोत आपण जी काही ही ज्वलनशील गॅस असते ना H2 मी चेक करण्यासाठी सपोज इथून आपली रिॲक्शन व्हायली इकडं आउटपुट म्हणून काय दिसत द्यायला आपल्याला प्रोडक्ट H2 भेटायला इथं मी इग्निशन लावलं जाळ लावला वरी तर बघू शकता फ्लेम खूप छोटी आहे युलूशी फ्लेम आहे खूप कमी आरामात अल्युमिनियम रिॲक्ट करायला कोणासोबत सल्फ्युरिक हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत खूप आरामात. ठीक आहे हे समजून झालं का तुम्हाला असं रिप्रेझेंटेशन कोई बात नाही. आता काय करू मी सरळ म्हणतो की पूर्ण ही एक अशी एक पूर्ण ट्यूबच कन्सिडर करा आणि आपली ही गॅस निघून चालली वरी. ठीक आहे आता काय आली पूर्ण एका ट्यूब मध्ये आपण धरलं या दोन सोल्युशनला ऍड केलं अल्युमिनियमला आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडला ऍड केलं हे दोघं रिॲक्ट राहिले तर AlCl इथं तयार व्हायला खाली. ठीक आहे प्रेसिपिटेट म्हणून खाली दिसायला आपल्याला किंवा सॉलिड स्टेट मध्ये खाली राहायला पण गॅसेस स्टेट मध्ये वरी कोण निघून चालले इथून H2 निघून चालला आणि आपण वरी जाळ लावला तर काय दिसायला आपल्याला फ्लेम दिसायली पण कशी आहे फ्लेम खूप लो आहे कारण की खूप टाइम लागायला तयार व्हायला. ठीक आहे H2 तयार व्हायला कारण की आपण अल्युमिनियमचा पीस काय घेतला होता खूप सेम ट्यूब मध्ये मी काय केलं आता या सेम ट्यूब मध्ये आपल्या सेम ट्यूब मध्ये निघून जायला रस्ता ठेवतो ना जरा गॅसला H2 निघून चालला तिकडे सेम ट्यूब मध्ये आता आपला काय ठेवायचंय अल्युमिनियम टाकायचे पण आता मी काय केले स्मॉल पार्टिकल घेतले अल्युमिनियमचे खूप स्मॉल घेतले तुम्ही बघसाल AlCl3 तयार होणारच आणि H2 पण तयार होणारच काय होणार तयार H2 तयार होणारच पण H2 चा जे रेट आहे इथं तयार होण्याचा ते आता काय आहे खूप जास्त आहे. तर तुम्ही जर इथं फ्लेम लावली तर बघसाल की फ्लेमची साईज काय आहे मोठी आहे कारण जास्ती हायड्रोजन गॅस बाहेर निघाली म्हणून जास्त स्पीडनं जळणार. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो इथं जे प्रोडक्शन आहे हे जे रेट आहे काय आहे ग्रेटर आहे वरी स्लोवर करतो ग्रेटर रेट आहे आणि खाली काय रेट ग्रेटर आहे आणि वरी स्लोअर रेट आहे. तर समजलं साईज कशी अफेक्ट करते सिंपल एक्झाम्पल आहे लॉजिक लावायची पण तेवढी काही तुम्हाला आवश्यकता नाही कारण की तेवढं कन्सेप्च्युअल पण नाही लॉजिक लावा जरा असं मोठ्या वस्तू पोस्ट आरामात रिॲक्ट करत असतात ऍज कम्पेअर टू छोट्या वस्तू. ओके चला नोट करा मित्र. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणत आहे नेक्स्ट थर्ड फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे मित्र आयदर रिएक्टंट COC इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असेल और डायल्यूट फॉर्म मध्ये असेल है ना. तर तुम्हाला माहिती आहे इफ concentration of reactant is high then rate of reaction is high. जर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे एखाद्या रिएक्टंटचं आणि ते रिएक्शन करत आहे तर लक्षात ठेवा रेट ऑफ रिएक्शन काय असणार हायच असणार ऑलवेज आणि कॉन्सन्ट्रेशनचा डायल्यूट फॉर्म मध्ये आहे कॉन्सन्ट्रेशन इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट इज हाय म्हणायच्या ऐवजी आपण म्हणू कॉन्सन्ट्रेटेड इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन इज डायल्यूट देन द रेट ऑफ रिएक्शन इज लो. ठीक आहे सेम एक्झाम्पल ना सेम मागचंच उदाहरण उगाच मी उडवलं कोई बात नाही सेम वे ना आपण सेम ट्यूब तयार करू सगळं तेच घेऊ. आता इथे पण बघा अल्युमिनियमची काय करत आहे मी दोन्ही साईज सेम ठेवते सेम ट्यूब काढू आपण चेंबर घेतलं आणि इथून आपल्याला हायड्रोजन गॅस तयार होणार इथून आपले येणार आणि इकडे आपण जाळ लावणार. चला ठीक आहे
तर तुम्ही बघसाल एक असणार कॉन्सन्ट्रेटेडच्या रिॲक्शनचं बाहेर आणि एक असणार डायल्यूट फॉर्मच्या रिॲक्शनचं. ठीक आहे, कसं काय? आता इथं जे एल आहे साईज सेम आहे पार्ट. आता याची मी साईज काय ठेवली? सेम ठेवली अल्युमिनियमची. पण इथं मी हायड्रोक्लोरिक ऍसिड जे घ्यायलो ना, आता घ्यायलो हे कॉन्सन्ट्रेटेड घ्यायलो आणि इथं सॉरी इथं जे HCl घ्यायलो आपण, इथं जे आपण HCl यूज करणार HCl ते यूज करणार आपण डायल्यूट फॉर्म मध्ये यूज करणार. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे रिएक्शन झाल्यावर काय तयार होते? AlCl3 प्लस काय बाहेर पडणार? H2. आता H2 चा बाहेर पडायचा रेट काय? खूप जास्त स्पीडनं तयार होणार H2. इथं खराब बघा, खूप जास्त स्पीडनं तयार होणार. आणि इथून आपल्याला सगळ्यात माहिती आहे AlCl3 तयार झाला आणि प्लस मध्ये काय बाहेर पडायला? H2. पण इथून रेट काय? खूप लो आहे बघा. फ्लेम मोठी दिसणार आणि ही छोटी दिसणार. कशामुळं? कारण की इथे आपण जे रेट डिटरमाइन करत आहे या रिॲक्शनसाठी, तर हे रिॲक्टंट डिटरमाइन करायले आणि याचा कोणता फॉर्म डिटरमाइन करायला? नेचर माइंड याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायले. ठीक आहे, मग रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, जेवढं जास्ती कॉन्सन्ट्रेशन तेवढी लवकर रिॲक्शन होणार. आणि मागच्या चरणमध्ये पाहिलं साईजच्या रिस्पेक्टने सांगू, सगळ्यात पहिले नेचरच्या रिस्पेक्टने सांगू. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिॲक्टिव्हिटी. जेवढा जास्त रिॲक्टिव्ह तेवढा रेट जास्त असणार. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल साइज ऑफ रिॲक्टंट. जेवढा छोटा रिॲक्टंट, जेवढा स्मॉल साइज असणार रिॲक्टंटची, तेवढा रेट काय असेल? जास्त असणार. प्रोपोर्शनॅलिटी सांगत आहेत आपण. प्रोपोर्शनॅलिटीच्या रिस्पेक्टने मी सांगितलेलं आहे, नोट करा. ओके, चला झालं बघा. फोर्थ आहे फॅक्टर अफेक्ट करणारा टेम्परेचर. लक्षात ठेवा, रेट ऑफ रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टेम्परेचरला. ऑफकोर्स तुम्ही जसं टेम्परेचर वाढवणार तसं तसं ते रिॲक्शन स्पीडने होत जाणार. मोस्ट ऑफ द रिॲक्शनसाठी, प्रत्येक रिॲक्शनसाठी हे नाही, मोस्ट ऑफ द रिॲक्शन बघा. इन मोस्ट ऑफ रिॲक्शन rate of reaction is directly proportional to temperature. ठीक है, if temperature increases then the rate of reaction is increases. if temperature increases then rate of reaction increases. बस एवढंच आहे. कोणतं एक्झाम्पल वगैरे देण्याची गरज नाही. एवढं स्टेटमेंट इनफ आहे यासाठी. ठीक आहे, नोट करा. बघा नेक्स्ट बघू तर आता पुढचा फॅक्टर, लास्ट फॅक्टर आहे पाचवा, कॅटलिस्ट. हा, आता कॅटलिस्ट बद्दल डिस्कस करू आपण. बघा सगळ्यात पहिले समजा कॅटलिस्ट काय आहे. द substance which increase the rate of reaction without disturbing the reaction and do not involve in the formation of product is called कॅटलिस्ट. बघा आता याची डेफिनेशन काय म्हणलं. हा एक असा पदार्थ असतं जी केमिकल रिॲक्शनचा रेट तर वाढवते, पण जी रिॲक्शन मधून प्रोडक्ट भेटणार का, ते कंपल्सरी प्रोडक्ट भेटल, पण हे त्या प्रोडक्टवर काहीच इफेक्ट येणार नाही. याचा त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला काही स्ट्रेस दिसणार नाही. समजा गोष्ट. ठीक आहे, ओके, गुड. चला नोट करा.
बघा आता बघू एक्झाम्पल्स. एक्झाम्पल सगळ्यात पहिले एक्झाम्पल घेऊ बघा. पोटॅशियम पोटॅशियम क्लोरेटला जर आपण हीट केलं, बघा टेम्परेचर दिलं, हीट केलं तर पोटॅशियम क्लोराईड तयार व्हायला आणि ऑक्सिजन बाहेर निघून चालला. ठीक आहे. आता फक्त आपण हीट करायलो. तुम्ही आता इथे किती हीट वाढवता, तुम्हाला इथं ऑक्सिजनचा रेट इन्क्रीज झालेला दिसणार नाही, प्रोडक्शन इन्क्रीज झालेली दिसणार नाही. ठीक आहे. ऑक्सिजन हा स्लो प्रोड्यूस होईल. ठीक आहे. मग आता मी काय करू यार, किती टेम्परेचर वाढवायलो तरी पण मला ऑक्सिजन, तरी पण या दोघांचं फॉर्मेशन मला स्लोच भेटायला. केमिकल रिएक्शन खूप व्हायली, 1000 डिग्री सेल्सिअस केलं, 50 डिग्री केलं, 100 केलं, 200 केलं तरीही पण सेम स्लो रेट भेटायला. आता मग काय रिझन आहे इथं बघा. आता याच जर रिॲक्शनला मी KClO3 ला जर हीट दिली आणि इथं इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड केलं, बघा आता यूज केलं मी, याला यूज केलं ऍज अ कॅटलिस्ट यूज केलं. कॅटलिस्ट म्हणजे हा बाहेरचा मित्र आहे जे की तुम्हाला हेल्प करायला, तुमच्या काही कन्सेप्ट कव्हर करायला. पण ते तुमच्यासोबत एक्झामला येऊन क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार का? नाही. पण त्यांना जी हेल्प केली आहे, ती एक्झामचं जे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करसाल ते तुम्ही खूप स्पीडने करसाल. बिकॉज ते इतकं तुम्हाला हेल्प करून गेला, त्याने इतकं काही सांगितलं, तुमच्या ज्या ओल्ड कन्सेप्ट होत्या त्या फक्त नावापुरत्या राहिल्यात, पण त्याच्यामुळे तुमच्या नवीन कन्सेप्ट फ्रीली ओपन झाल्या. आता अशा प्रकारे हा कॅटलिस्ट असतो. आपल्या जीवनात पण एक कॅटलिस्ट असा मित्र पाहिजे जे आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे. ठीक आहे ना, की आपल्याला रॉंग काय शिकवायला पाहिजे. बघा आता ही रिॲक्शन मी पाहिले. सपोज एक्झाम्पल घ्या, इथं जे काही प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन आहे, एव्हरी मिनिट, मी फक्त एक्झाम्पल सांगतो ना तुम्हाला, एव्हरी 1 मिनिटला 5 ग्राम तयार व्हायला. ठीक आहे. आता जसंही मी कॅटलिस्ट ऍड केला, KCl ला KClच राहिला, O2 ला O2च राहिला. बघा प्रोडक्ट मध्ये काय डिफरन्स आला का? या MnO2 म्हणून नाही. बघा प्रोडक्ट मध्ये इन्व्हॉल्व करत नाही, ऍज इट इज प्रोडक्ट राहत होतं. बट आता जे O2चं फॉर्मेशन आहे, मला O2चा जे रेट दिसायला तयार व्हायचा, हा काय झाला आता फास्ट प्रोड्यूस व्हायला. एव्हरी एका मिनिटात आता मला हे 50 ग्राम दिसायला. एवढा ह्यूज डिफरन्स होतो. दॅट्स वाय वी आर कॉल्ड इट ॲज कॅटलिस्ट. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन 99.9% विदाउट कॅटलिस्ट होतच नाही. त्यांनाच आपण एजंट्स म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, रिॲक्शन एजंट्स. ठीक आहे. ते तुम्ही शिकाल फर्दर. बघू आता पहिले की कॅटलिस्ट अजून काय. जसं की आपण रिप्रेझेंटेशनच्या वेळेस सांगितलं होतं की जे काही वनस्पती घी तयार होतं, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन सोबत होते. आणि जर या हायड्रोजन आणि व्हेजिटेबल ऑइल मध्ये जर आपण निकेल हा कॅटलिस्ट टाकलत नसतात तर लाखो वर्ष लागले असते काय तयार व्हायला वनस्पती घी. पण निकेलमुळे एकदम स्पीडने तयार झालं. समजलं ना. तर दिस इज द कॅटलिस्ट. ओके. हा आहे कॅटलिस्ट आणि कॅटलिस्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे कॅटलिस्ट बाबतीमध्ये, तुमचं हायड्रोजन परऑक्साईडचं H2O2चं डिकम्पोजिशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? H2O2चं डिकम्पोजिशन. ठीक आहे. आता हे जर नॉर्मली जर ऍट रूम टेम्परेचर पाहिलं, नॉर्मल टेम्परेचर ठीक आहे, NT नॉर्मल टेम्परेचर पाहिलं तर H2O प्लस O2 फॉर्म व्हायला. काय व्हायला? H2O प्लस O2 फॉर्म होत आहे. अरे हा केमिकल रिएक्शन बॅलन्स आहे का नाही चेक करा बरं. नाहीये, बॅलन्स नाहीये. चला मग बॅलन्स करून टाकायला. याला काय करा, 2 ने मल्टिप्लाय, याला 2 ने, याला 3 ने. ठीक आहे ना. इथे पण सेमच. ओके. 2 2 3 झाली बॅलन्स. तर हे तर पाहिलं याचं फॉर्मेशन काय खूप स्लो आहे ऍट नॉर्मल टेम्परेचर. हा बघा स्लो फॉर्मेशन आहे. आता तुम्ही हेच सेम H2O2 घ्या. आता टेम्परेचर काय करा, हाय टेम्परेचर ठेवा. तर H2O तर तयार व्हायलाच, प्लस O2 चा रेट काय झाला तयार व्हायचा, फास्ट झाला. आता जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस व्हायला. दिस इज द वे. आता इथं हाय टेम्परेचर ऍज अ कॅटलिस्ट काम केलं. इथं लो टेम्परेचर असल्यामुळं रेट खूप स्लो राहू लागला. हा टेम्परेचर पण काही काही रिएक्शन आपण ऍज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करणार आहोत, यूज करतोच, करणार आहोत म्हणजे करणारच. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. व्हिडिओ बहुतेक भरपूर वेळेचा झालाय, टाइप्स ऑफ रिएक्शन इन्व्हॉल्व झाले याच्यात बरचसा. ओके ठीक आहे, धन्यवाद बघितल्याबद्दल. स्टेरा पुढे आपण बघू याच्या काय अजून कन्सेप्ट कव्हर करू. आणि हा
याच्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे मी हे शिकवलेलं ऑलवेज लक्षात ठेवा, ऍज अ कन्सेप्च्युअल बाय शॉर्ट नोट म्हणून नोट करून ठेवायचं, ठीक आहे. आणि याच्या लॉंग नोट्स वगैरे ते ज्यावेळेस मी टेलिग्राम चॅनल तयार करेल त्याच्यावर मी टाकून देईल, ठीक आहे ना. चलो बघा.